आपल्या उपोषणास्थळी इथं आपला एक समाजाला छोटा गाडा सौरभ चौधरी आपलं मनोगत व्यक्त करणार। आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या इथे आज संविधान चौकामध्ये मोठा असा धरणं आंदोलन आहे, आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब जाणून घेऊया आमरण उपोषण काय परिभाषा आहे त्याचे। म्हणून आपला परिचय द्या आणि जो आपण जे आंदोलन घेतलं आहे त्याचा काय निर्धार घेतला। गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि या आमरण उपोषणामध्ये गेला 7वा दिवस आहे आमचा। आणि शासनाने जे नेमवलेली कमिटी होती वडणे कमिटी, त्याचा 6 महिन्याचा अवधी मागच्या 9 ऑगस्टलाच खतम झालेला आहे। म्हणजे आता 1.5 महिना अतिरिक्त झालेला आहे। या शासनाला झोप आलेली नाही आहे मित्रांनो। समाज जागृत झालेला आहे। जमातीला पूर्ण माहिती झालेला आहे की हे शासन जर आम्हाला दगा देत असेल तर यांना सुद्धा आम्ही दगा देण्याचं काम करू। या आज जो लाखोंच्या संख्येने जो आमचा समाज बांधव आलेला आहे, इथल्या जे सत्ताधारी वर्ग आहे यांनी पोलीस डिपार्टमेंटला समोर करून त्यांना कस्टडीत घेतल्यासारखं करत आहे। एकही व्यक्तीला इथं जर कोणी सहानुभूतीने भेटायला येत असेल त्याला भेटायला न येऊ देण्याचं कटकारस्थान हे लोक करत आहे। म्हणजे वारंवार आमच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा घात केला, आता बीजेपी सरकार सुद्धा घात करत आहे। पण आम्ही ह्या बीजेपी सरकारला ऐकणार नाही आहोत। आम्ही सांगून दिलेलं आहे आज आम्हाला एक तर त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आहोत। आणि जर हे जबरदस्ती आमच्यावर करत असेल तर येणाऱ्या निवडणुकीवर जाहीरपणे बहिष्कार सुद्धा राहणार आहे। आम्हाला वडणे कमिटीचा अहवाल तात्काळ हवा, GR तात्काळ हवा आणि आम्हाला या बीजेपी सरकारच्या माध्यमातून जर GR देत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार सुद्धा राहील। चला नाही जबरदस्ती आदिवासी गोंडगोवारी समाजाचं इथे आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये एक ताना मुलगा गोंडगोवारी समाज चालविती आहे, त्या उद्देशाने तुम्ही पाहू शकता त्याचा काय निकाल आहे आपण जाणून घेऊया। मान्यवर साहेब आहे त्यांनी आंदोलनामध्ये संप पुकारला आहे। तर आपण आपला परिचय देऊन सांगा की आंदोलन काय करण्यात आलं। आज आम्ही 21 माझं नाव सचिन ससाने आहे, मी यवतमाळ येथील आहे आणि आमच्या 3 पैकी मी एक उपोषण करतो। आम्ही 21 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषणासाठी सुरुवात केलेली आहे। जे आमच्या 26 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आमरण उपोषण जे झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही समिती गठीत झाली। त्याच्यानंतर आम्ही 6 महिन्याचा अवधी सुद्धा दिलेला आहे वडणे समितीला। आता वडणे समितीचं जेव्हा 6 महिने आम्ही शांत राहून या राज्य शासनानं जर वाढीव 2 महिनेच्या 6 महिने घेऊन सुद्धा जर 2 महिने अजून वाढीव ठेवत असेल तर हे राज्य शासन काय आमच्या गोंडगोवारी समाजाला काय मूर्ख समजत आहे का। आजपर्यंत 1994चा हत्याकांड झाला त्यावेळेला या बीजेपी शिवसेनेची सत्ता आली याची या नालायकांना जाणीव नाही आहे। म्हणजे आम्ही फक्त यायला थप्पे मारत जायचं आणि आम्ही फक्त यायला सत्तेत बसवायचं, परंतु आम्हाला आमचा न्याय हक्क कोण देणार आहे। आम्हाला
आम्ही फक्त यायला काय सत्तेतच बसवायचं का? ज्या 114 शहीदाचं रक्त सांडलं त्या शहीदाच्या सांडलेल्या रक्तावर, त्या सरणावर या BJPनं सत्ता बसवली, आपल्या पोळ्या शेकून घेतलेल्या आहे. परंतु 29 वर्षापासून या आम्हाला फक्त न्यायासाठी झुरवत आहे. अशा नालायक शासनाला आम्ही सांगू इच्छितो, आज जे आमचे समाज बांधव, विदर्भातून गोंडगवारी समाज बांधव लाखोच्या संख्येने जे या नागपूर भूमीमध्ये आलेले आहे आणि या आजच्या आज या गडचिरोलीमध्ये जे बोगस काम चालू आहे, गोंडगवारी नावाचा महसुली रेकॉर्ड फ्रॉड बनवला गेलेला आहे. या जात पडताळणी समितीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. एकाच घरामध्ये रुपेश हालामी नावाच्या एकाच घरामध्ये त्याच्या बहिणीला गोंड समाजाची व्हॅलिडिटी देण्यात जात आहे. या गडचिरोलीमध्ये एक असं प्रकरण आहे हालामीच्या घरचं का त्या घरामध्ये 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. बहिणीला गोंड समाजाची व्हॅलिडिटी भेटते गडचिरोली पडताळणी समितीच्या माध्यमातून, दुसऱ्या भावाला गोंडगवाऱ्याची भेटते आणि तिसऱ्या भावाला हा SBCची भेटते. म्हणजे हे पडताळणी समिती जी आहे गडचिरोलीची, हे काय येणं काय खेळखंडोबा लावलेला आहे का? आणि त्याच्यात गोवारी गवारा हेच रेकॉर्ड आपले आहे आणि हेच रेकॉर्ड त्यांचे होते. परंतु आता यानं नवीन शोध काढलेला आहे आणि हाताने ते गोवारा जे आपले रेकॉर्ड आहे, महसुली रेकॉर्ड, त्याच्यासमोर गोंड लिहिलं आणि गोंड गवाराची महसुली रेकॉर्ड दाखवत आहे. अशा नालायक ते जेवढे काही कर्मचारी आहे महसुली विभागाचे, त्यांच्यावरही आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, परंतु त्याला व्हॅलिडिटी देणारे जे व्हॅलिडिटी अधिकारी आहे त्यांच्यावरही कायद्यानुसार जे गुन्हा दाखल होते फ्रॉडचा, तेही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि राहिला वन्य समितीच्या अहवालाचा विषय, आम्हाला ते 1 तारीख फेक तारीख काही पाहिजे नाही. आज आम्ही इथं आलेला आमचा GR घेण्यासाठी, ते GR घेतल्याशिवाय आमचा समाज बांधव या नागपुराच्या बाहेर जाणार नाही. जे वडणे समितीला आम्ही गोंडगवारी समाजाचं इथं भव्य दिव्य आंदोलन चालू आहे. मी एक उपोषणकर्ता चंदन कोहरे, जे आपण वडणे समितीला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे तो पूर्ण झालेला आहे, तरी त्यांना प्रशासनाने वाढीव 2 महिने मागितलेले आहे. आम्ही प्रशासनाला 6 तारखेला DCM साहेबाच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी DCM साहेबांनी सांगितलेलं होतं की 15 दिवसात तुमचा अहवाल पॉझिटिव्ह येणार, त्याचबरोबर आम्ही अध्यादेश काढण्याचा प्रयत्न करणार. मला एकच सांगायचं आहे, अभ्यास करायला 6 महिने जर तुम्हाला लागत असणार तर 30 वर्षापासून का तुम्ही झोपले होते? तुम्ही सत्तेत होते, तुम्ही विरोधात होते, तुम्हाला का त्यावेळेस अभ्यास करायला या समाजाचा वेळ मिळाला नाही? माझं एकच म्हणणं आहे, मी खेड्यातून आलेला आहे, साध्या सोप्या भाषेत सांगतो, जे समाजातले समाज बांधव त्या पक्षाची गुलामगिरी भाडवेगिरी करत असणार, दलाल असणार, त्यांनी समाजाच्या हितासाठी त्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा आणि वांशिक अस्तित्वाच्या लढाईसाठी रस्त्यावर यावे. मला एकच सांगायचं आहे, सरकारला तो 94चा काळ नाही, हा 2024चा काळ आहे. तुम्हाला तुमच्याच भाषात उत्तर दिल्या जाणार. जेव्हापर्यंत आम्हाला आमच्या अधिकार, आमचं जात पडताळणी प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, त्याचबरोबर व्हॅलिडिटी आणि आमच्या अध्यादेशमध्ये दुरुस्त करून मिळणार नाही, तेव्हापर्यंत आमचा भव्य दिवस समाज या नागपूरला हादरा पोहोचणार. याचा सर्व जबाबदार प्रशासन राहणार आणि विरोधी पक्ष राहणार.